एका आईला एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो. तुमचे सासरचे कुठे आहेत? तुमचा नवरा कुठे आहे? तुम्ही तुमच्या मुलाला एकट्या घेऊन कसं काय सांभाळत आहात? कधी तुम्ही हा विचार केला आहे का की एका आईला या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देताना तिच्या मनाला काय वाटत असेल? आज आपण बोलणार आहोत प्रतिमा फाफळे यांच्या संघर्षाची, एका आईची. ती तिच्या 5 वर्षाच्या बाळाला घेऊन आज पुढे जात आहे. प्रतिमा फाफळे यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाचा भाग त्यांनी अगदी यूट्यूबमध्ये सांगितलेला आहे अगदी आणि त्यांनी पार्ट 1 पार्ट 2 असे एकूण 14 ते 15 पार्ट तयार करून त्यांनी प्रत्येक गोष्ट अगदी क्लिअर केलेली आहे यूट्यूबला. त्यांची ही कहाणी ऐकताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते की म्हणजे एवढ्या लहान बाळाला घेऊन आयुष्याचा प्रवास करणं म्हणजे कितीतरी संकटांना आव्हान देण्यासारखंच अगदी आहे अगदी. आणि खरंच त्यांच्या मुलाला घेऊन आज जे काही स्ट्रगल करत आहेत ते खरंच खूप म्हणजे एक स्त्री तिच्या लेकरासाठी काही करू शकते अगदी. मुलगा अवघा 2.5 वर्षांचा असताना त्यांनी एकट्याने मुलाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली आणि आज त्यांचा मुलगा अगदी 5 वर्षांचा आहे. आपण अगदी बघतो ना, आपल्या लहान मुलाला घेऊन घरातली कामं जरी करायची म्हटली तरी आपल्याला ती नाही करता येत, नाही जमत. संध्याकाळी चिडचिड होते अक्षरशः, कारण मुलाचा त्रास वगैरे, खेळणं वगैरे हे ते असतं. कधी कधी लेडीज लोक तर खूप जण आहेत अशी की जे डिप्रेशनमध्ये जातात मुलांचं खेळणं ते बाकीचं सगळ्या दिवसभर असं त्यांचं काम वगैरे करून. मग ती एक लेडीज असून देखील ऑफिसचं काम करणं, घरातली कामं करणं, यूट्यूब इंस्टा सांभाळणं प्लस मुलाला सांभाळणं एवढं सोपं आहे का हो? खरंच नाही. एक स्त्री म्हणून या सगळ्या गोष्टी करताना खरंच म्हणजे त्यांच्याकडे बघून खूप लेडीज आहेत अशा ज्यांना प्रोत्साहन मिळतं, म्हणजे एक उमेद मिळते की ही एक लेडीज असून जर एवढं सगळं करू शकते तर आपण का नाही करू शकत. आणि खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी आहेत. एकट्या स्त्रीने एका मुलाला सांभाळून सगळ्या गोष्टी करणं एवढं सोपं नाही आहे आजकालच्या जमान्यामध्ये, पण तर देखील त्या करत आहेत. आणि त्यांच्या मुलाकडे बघितलं एक गोष्ट कळते, मुलाला खूप सुंदर प्रकारे त्यांनी सांभाळलेलं आहे. एवढं सोपं नाही आहे एखाद्या मुलावरती योग्य संस्कार करणं, त्याला खूप सुंदर प्रकारे घडवणं एवढं सोपं नाही आहे. आणि खरंच त्या खूपच ग्रेट आहेत, म्हणजे एवढं सगळ्या गोष्टी करतात अगदी. आणि खरंच एवढं एकट्या लेडीने सगळं सांभाळणं इतकं शक्य नाहीच आहे. पण म्हणतात ना, त्यांचं स्वामींवरती खूप विश्वास आहे आणि म्हणतात स्वामी शेवटी अशक्यही शक्य करतीलच स्वामी. आणि खरंच स्वामींनी त्यांच्या हातून सगळ्या गोष्टी करून घेतल्या असं मलाही वाटतंय, कारण एका लेडीने एवढं सगळं करणं खरंच सोपं नाही आहे. आणि त्यांच्याकडून एक गोष्ट मात्र नक्की कळते, त्यांचा स्वामींवरचा दृढ विश्वास. आणि खरंच स्वामी त्यांच्यासोबत आहेत आणि म्हणूनच त्या आज इथवर आलेल्या आहेत अगदी. खूप म्हणजे आपले यूट्यूबला तर आत्ता त्या यूट्यूब त्यांनी ओपन केलं आहे, पण खूप लेडीज आहेत ज्या त्यांची रोज व्हिडिओ येण्याची वाट बघत असतात अगदी आतुरतेने. आणि खूप लेडीज त्यांना एवढं स्वतःहून सांगत असतात 20 मिनिटाचा किंवा 40 मिनिटाचा व्हिडिओ बघा, आम्ही पूर्ण व्हिडिओ बघतो. म्हणजे इतक्या त्या प्रचंड प्रमाणात सगळ्यांना आवडतात. आत्ता जस्ट यूट्यूब चालू केलेलं असताना देखील. आणि हे फक्त आणि फक्त स्वामींमुळेच शक्य आहे बरं का. खरंच त्यांची श्रद्धा बघून खूप जणांना स्वामींवरचा विश्वास अजून वाढत आहे अगदी. आणि इथेच मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे एक लेडीज तिच्या आयुष्याची या संघर्षाची स्टोरी पूर्णपणे यूट्यूबला त्यांनी पार्ट 2 पार्ट 3 अशा प्रकारे सगळं टाकलेलं आहे. आणि तरी देखील तिच्या व्हिडिओच्या खाली येऊन तुम्ही पुन्हा पुन्हा तिला विचारत आहात, तुमचा नवरा कुठे आहे, तुमचं सासर कुठे आहे, तुम्ही तुमच्या मुलाला एकट्या सांभाळत आहात का. त्यांनी त्यांची संघर्षाची स्टोरी, त्यांचं स्ट्रगल त्यांनी पूर्णपणे यूट्यूबला सांगितलेलं आहे. आणि तरी देखील तुम्ही लोक त्यांना विचारताय. तुम्ही त्यांच्या फॅमिलीचा एक भाग आहात, त्यामुळे अर्थात तुम्हाला त्यांची काळजी वाटणं योग्य आहे किंवा तुम्हाला त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील आहेत. पण एखाद्या लेडीजला आपण जेव्हा एखादी गोष्ट 10 वेळा विचारतो ना, तेव्हा त्यांना तो प्रश्न नाही हो, त्यांच्या जखमेवर तुम्ही कुठेतरी मीठ चोळल्यासारखं होतं. एखादी गोष्ट त्यांनी सांगितली आहे तरी देखील तुम्ही रिपीट तो जो प्रश्न करत असाल तर अर्थात त्यांच्या मनाला काय वाटत असेल. आता कुठेतरी त्या सगळ्या गोष्टीतून, त्या स्ट्रगलमधून सगळ्या बाहेर आलेल्या आहेत त्या. मग अर्थात तुम्ही एक फॅमिली म्हणून त्यांना सपोर्ट करायला सोडून तुम्ही त्यांना प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणं योग्य राहील का. आणि अर्थात नाही येतो योग्य. त्यामुळे प्लीज कोणालाच काही माहिती नसेल तर या व्हिडिओवर तुम्हाला सगळ्यांना हेच सांगते, तुम्ही त्यांचे संघर्षाचे जे भाग आहेत ना, जवळ 14 ते 15 भाग त्यांनी तयार केलेत, तर सगळे भाग तुम्ही पूर्णपणे बघा. त्यानंतर तुम्हाला कळेल म्हणजे त्यांनी काय संघर्ष केलेला आहे तो. जेणेकरून तुम्ही त्यांच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली जाऊन तुम्ही विचारणार तरी त्यांना नाही की हे कसं झालं, ते कसं झालं, हे कुठे आणि ते कुठे म्हणून. आणि एखाद्या स्त्रीला तिला ऑलरेडी त्रास होत आहे या सगळ्या गोष्टींचा आणि पुन्हा पुन्हा तुम्ही त्या गोष्टीला विचारत असाल तर अर्थात हे योग्य नाही आहे.
ओके. आणि एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेणं खरंच खूप गरजेचं असतं. एकटी आई आहे ती, म्हणून ती कमजोर नाही आहे. उलट रोज मुलासाठी उभी राहणारी आई किती मजबूत असते हे तिच्यापेक्षा जास्त कोणीच सांगू शकत नाही. मुलगा आजारी पडला तरी आई, त्याला शाळेत सोडायचं असेल तरी आई, त्याला काही हवं असेल तरी आई. मनामध्ये कितीही दुःख असू दे, परंतु मुलांसमोर हसणारी मात्र आईच ती. प्रतिमाताई यांच्याकडून आपल्याला एक गोष्ट मात्र नक्की शिकायला मिळते, ते म्हणजे आयुष्याचा प्रवास कितीही खडतर असू दे तरीही आयुष्य जगायचं मात्र थांबवायचं नसतं. आणि एक आई तिच्या मुलासाठी किती काय करू शकते याचं उत्तम उदाहरण खरं तर ते आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडलं यापेक्षा जास्त करून त्या त्यांच्या मुलासाठी आज स्वतःच्या पायावरती भक्कमपणे उभ्या आहेत. तर आज या व्हिडिओमार्फत सगळ्यांना माझी एक सांगणं आहे, एक विनंती आहे की प्रश्न विचारा तुम्ही त्यांना, पण माणूस सोडून नाही. खूप लेडीज आहेत, एखादी गोष्ट माहीत आहे तरी मुद्दाम त्यांना ते प्रश्न 10 वेळा त्या व्हिडिओच्या खाली जाऊन तुम्ही प्रश्न विचारताय, पण त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांना किती वाईट वाटत असेल, त्यांना किती आतून दुःख होत असेल ह्याचाही विचार करा. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याची खिल्ली उडवू नका, कोणाच्याही जखमेवर पुन्हा पुन्हा हात ठेवू नका. आणि प्रतिमाताई, माझ्या या व्हिडिओमार्फत तुम्हाला एक सांगणं आहे, तुमची संघर्षाची स्टोरी हे सगळे पाठ मी स्वतः बघितलेले आहेत आणि खरंच आम्ही ते फक्त ऐकू शकतो बाहेरून, पण तुम्ही जो संघर्ष केला आहे तुमच्या मुलासाठी तो खरंच कौतुकास्पद आहे. आणि एक आई आपल्या मुलासाठी किती काय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. आणि माझं प्रत्येक स्त्रीला सांगणं आहे, एखादी स्त्रीचा पुढे जात असेल तर नक्कीच तिला सपोर्ट केलं पाहिजे. आणि ज्या लेडीज स्वतःच्या मुलाला एकट्या संगोपन करत आहेत, स्ट्रगल करून स्वतःच्या मुलाला वाढवत आहेत, त्या प्रत्येक स्त्रीला आपल्याकडून कमेंट्स नाही तर त्यांना आधार पाहिजे. आणि चुकीच्या कमेंट्स करण्यापेक्षा खूप चांगल्या कमेंट्स करा, जेणेकरून त्यांना तुमच्या कमेंट्स वाचून एक ताकद येईल, एक आधार मिळेल. तर आजचा व्हिडिओ कोणाकोणाला आवडला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि प्रतिमाताईंचे व्हिडिओज कोणाला आवडतात त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा. आणि एवढंच नाही तर ज्यांना प्रतिमाताईंना आधार द्यायचा आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की ताई तुम्ही मजबूत आहात आणि अर्थात तुम्ही तुमच्या मुलासाठी खूप स्ट्रगल करू शकता आणि तुमच्या मुलाला खूप सुंदर प्रकारे शिक्षण देऊन तुम्ही मोठंही करू शकता. एक स्त्री तर तुम्ही चांगले आहातच, परंतु एक चांगली आई देखील तुम्ही आहात आणि हे पुन्हा पुन्हा तुम्ही अगदी आम्हाला दाखवून देताय. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रतिमाताई, तुम्हाला स्वतःला जर प्रश्न हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.